कालच आपण पाहिलं की श्रद्धा आणि छळ ह्यांचं अतूट नातं आहे. बायबलच्या पहिल्या पानापासून तर प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकापर्यंत आपल्याला अनेक उदाहरणं पानोपानी वाचायला मिळतात. अगदी सुरुवातीलाच परमेश्वराला प्रसन्न करणारा हाबेल ह्याचं अर्पण परमेश्वराने स्वीकारलं, परंतु कायीनाचं अर्पण स्वीकारलं नाही, म्हणून आबेलाचा खून करण्यात आला. प्रेषितांनी देखील बऱ्याच वेळेला छळ सहन केला. प्रेषितांच्या काळापर्यंत हा छळ सुरूच होता. दरम्यानच्या काळामध्ये मोशेसारखा एवढा मोठा नेता इस्रायली समाजामध्ये होऊन गेला, परंतु त्याला देखील प्रचंड अशा छळाला सामोरं जावं लागलं. फारोचा छळ वेगळा, आपल्या लोकांची कुरकुर वेगळी, बऱ्याच वेळेला आलेलं अपयश म्हणा आणि वर पाहता सर्व काही सोडून द्यावं अशा प्रकारची भावना होणं म्हणा, असा छळ मोशेने सहन केला. दाविदाला देखील शौलापासून बऱ्याच वेळेला लपून छपून राहावं लागलं, पळून जावं लागलं. संदेश त्यांना तर कितीतरी प्रकारचा छळ सहन करावा लागला. काहींना आपला देश सोडावा लागला, काहींच्या डोक्यामध्ये भला मोठा दगड घालून ठार करण्यात आलं, काहींना तलवारीने ठार करण्यात आलं, काहींना करवतीने ठार करण्यात आलं. अशा प्रकारे संदेष्टांनी देखील बराच छळ सहन केला. खुद्द जॉन बॅप्टिस्ट, योहान बाप्तिस्ता ह्याला देखील प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देत असताना प्रचंड अशा छळाला सामोरं जावं लागलं. तुरुंगवास म्हणा, शिरच्छेद म्हणा, अशा प्रकारे त्याला छळाला सामोरं जावं लागलेलं आहे. पवित्र मरिया, जिने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून श्रद्धेच्या एका विशिष्ट पातळीवरती जीवन जगण्याचा प्रयत्न केला, ती पवित्र मरिया देखील दुःख सहनाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघाली. प्रभू येशू ख्रिस्ताने तर संपूर्ण आयुष्यभर वेगवेगळ्या पद्धतीने छळ सहन केला. बालपणी हेरोदाची तलवार, मोठेपणी आपल्या कुटुंबानेच केलेला नकार, आपले शिष्यच भर रणांगणातून पळून जाणं, अधिकाऱ्यांनी डावपेच त्याच्या विरुद्ध आखणं, अशा कितीतरी प्रकारचा छळ प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केला आणि त्याचा कळस काल्वारीच्या क्रुसावरती त्यांनी गाठलेला आहे. त्यानंतर संत स्टीफन ह्याला दगडमार करण्यात आला, संत जेम्स ह्याचा शिरच्छेद करण्यात आला. प्रेषितांना देखील बऱ्याच वेळेला परागंदा व्हावं लागलं आणि आता संत पॉल ह्याला देखील बराचसा छळ सहन करावा लागलेला आहे. परंतु त्याला प्रभूने दृष्टांतामध्ये सांगून ठेवलेलं होतं, भिवू नकोस, बोलत जा, उगा राहू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, तुझे कोणी वाईट करू शकणार नाही, ह्या ठिकाणी माझे पुष्कळ लोक आहेत. असे शब्द जेव्हा माणूस ऐकतो तेव्हा छळ कितीही मोठा असला तरी त्याला सामोरं जाण्यासाठी अंतर्यामी तो बलसंपन्न होत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानामध्ये त्यासाठी एक महत्त्वाचं प्रतीक वापरलेलं आहे की एखादी स्त्री प्रसूतीच्या वेदना सहन करत असते आणि ह्या वेदना एवढ्या प्रचंड क्लेशकारक असतात की व्यक्तीला वाटत असतं की त्यापेक्षा मृत्यू पत्करला. परंतु त्या क्षणालाच जेव्हा बाळाचा जन्म होतो आणि प्रसूतीला सामोरी जाणारी स्त्री, आता जी माता बनलेली असते, ती ज्या वेळेला त्या बाळाचा चेहरा पाहते तेव्हा आपलं सगळं दुःख ती विसरून जाते. हे उदाहरण देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने काय नक्की सांगितलेलं आहे की श्रद्धेसाठी माणूस जेव्हा छळ सहन करत असतो तेव्हा तो एक प्रकारचा प्रसूती वेदनेचा अनुभव असतो. माणूस मात्र त्या दुःखाच्या भट्टीतून पैलतीरी गेला तर त्याला नक्कीच स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. आजपासून आपण पवित्र आत्म्याचा नोवेना सुरू करत आहोत. ह्या पवित्र आत्म्याच्या 9 फळांसाठी ह्या 9 दिवसामध्ये आपण प्रार्थना करणार आहोत. आजचं फळ आहे प्रीती. प्रीती हे पवित्र आत्म्याचं पहिलं फळ आहे, म्हणून आपण परमेश्वराकडे ह्या फळासाठी प्रार्थना करूया. हे प्रेमस्वरूप परमेश्वरा, तू जगावर एवढं प्रेम केलंस की आपला एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवलास, अशासाठी की जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आम्ही देखील तुझ्यावरती प्रीती करतो,
मात्र आमची ही प्रीती तुझ्या प्रीतीचं नुसतं प्रतिबिंब आहे. म्हणून आम्हाला सदैव तुझ्या प्रेमात ठेव. आमच्या अंतःकरणामध्ये ते प्रेम आम्हाला सतत राखून ठेवता यावं, ते इतरांपर्यंत पोहोचवता यावं आणि त्याद्वारे तू एक प्रेमस्वरूप असा परमेश्वर आहे अशी साक्ष आम्हाला देता यावी. म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मरेपर्यंत आमच्यावरती जसं प्रेम केलं तसं आगापे स्वरूपाचं प्रेम आम्हाला एकमेकांवरती करता यावं अशी कृपा आम्हाला दे. प्रीती हे पवित्र आत्म्याचं पहिलं फळ आहे. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमच्या शत्रूंवर देखील प्रीती करण्यास आम्हाला तुझी कृपा दे. आमेन.